नमस्कार, कसे आहात सगळे? व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे मराठी नवीन वर्ष सगळ्यांना समृद्धीचं आणि सुखाचं जावो. सुभेदारांकडे सुद्धा आता गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. सायली आता सकाळीच उठवून सगळी मस्त तयारी करत असते. हे बघून आता पूर्णाजी कल्पनाला बोलतात, इतके दिवस ही सकाळची सगळी कामं तन्वी करत होती, मग आज ही काय करते? कुठे गायब झाली आज ही तन्वी? आता हे ऐकून कल्पना पूर्णाजीला बोलते, मी आपल्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांना या सायलीच्या हाती सोपवली, या अर्जुनच्या बायकोवर. त्यावर आता पूर्णाजी बोलतात, हो का, पण का असं केलंस? तितक्यातच आता प्रिया त्यांच्या मागे येऊन उभी राहते आणि यांचं बोलणं ऐकत असते. आता कल्पना पूर्णाजीला बोलते, अहो मला तिला काम चुकारपणा करू द्यायचा नव्हता म्हणून. कल्पना पुढे आता पूर्णाजीला बोलतात, पण तन्वी अजून बाहेर कशी काय नाही आली काय माहिती, म्हणजे मला ना सकाळपासून ती कुठे दिसलीच नाही. आता इकडे तन्वी मागे स्वतःशीच बोलते की आज नेमकी गुढीपाडव्याच्या दिवशीच मला इतकी झोप लागायची होती का? आता यांना काय कारण सांगू? आता अचानकच प्रिया आपली नाटकं सुरू करू लागते आणि जोरात बोलते, आई ग आ. आता हे बघून पूर्णाजी कल्पना एकदम धावत येतात. तर सायलीला कळलं असतं की ही नाटकं करत आहे म्हणून. सायली तिथे उभी राहून हिची नाटकं बघत असतात. आता कल्पना प्रियाला विचारते, काय झालं ग तुला? त्यावर आता प्रिया पोटावर हात ठेवते आणि बोलते, आई ग माझ्या पोटात खूप दुखतंय. कल्पना आता प्रियाला आधार देत सोफ्यावर बसवते आणि बोलते, तुझं नेमकं काय चाललंय तन्वी? काय दुखतंय तुझ्या पोटात? काय झालं तुला? त्यावर आता प्रिया बोलते, मला नाही माहीत, माझ्या पोटात दुखतंय. तर आता पूर्णाजी प्रियाला बोलतात, काही खाण्यात आलं का तुझ्या? काय झालं? त्यावर आता ही प्रिया अजूनच नाटकं करते आणि बोलते, मला नाही माहिती काय झालंय ते, पण माझं खूपच दुखतंय, मला सहनच नाही होत आहे. नाहीतर सणाच्या दिवशी मी लवकर तयारी करून बाहेर येणार नाही, असं होणारच नाही. इकडे आता सायली या प्रियाची नाटकं बघून गळ्यातल्या गळ्यात हसू लागते. कल्पना आता विमलला आवाज देते, ए विमल जरा पाणी आण ग. आता पूर्णाजी कल्पनाला अश्विनला आवाज द्यायला सांगते आणि कल्पना आता जोराजोराने अश्विनला आवाज देते, अश्विन लवकर बाहेर ये. आता अश्विन तिथे येतो आणि कल्पनाला बोलतो, काय झालं मम्मा? त्यावर आता कल्पना बोलते, अगं बघ ना, प्रियाच्या खूपच पोटात दुखतंय, बघ तिला काय झालंय. त्यावर आता अश्विन तिच्या जवळ येऊन बसतो आणि तिला बोलतो, काय झालंय तन्वी? तर ती प्रिया नाटकं करत बोलते, माझ्या पोटात दुखतंय खूप. आता अश्विन विचारतो, कुठल्या बाजूले? त्यावर आता प्रिया बोलते, ते उजव्या बाजूला. त्यावर आता अश्विन बोलतो की तू बाहेरचं काही खाल्लं होतं का? त्यावर आता प्रिया नाटकं करताच बोलते, अरे असं काय करतोयस? आपण काल रात्री सोबतच तर जेवलो होतो, मला ना पहाटेपासून माझं पोट दुखतं आहे. त्यावर आता अश्विन बोलतो, हो का, पण मगाशी तू माझ्यासमोरच खोलीतून बाहेर पडली, तेव्हा तर असं मला काही जाणवलं नाही. आता इकडे सायली गळ्यातल्या गळ्यात हसू लागते. आता आणखीच प्रिया नाटकं करू लागते आणि बोलते, अश्विन अरे ऐक, तुला त्रास होईल ना, म्हणून मी तुला हे जाणवूच दिला नाही की माझ्या पोटात दुखतं आहे ते. आता या मूर्ख अश्विनला हे सुद्धा खरं वाटतं आणि तो बोलतो की तन्वी तू जरा वेडी आहेस का गं? मग ही माझ्यापासून लपवण्याची गोष्ट आहे का? त्यावर आता पूर्णाजी बोलते, अगं सांगायचंच ना, हा नवरा म्हणून आहे, डॉक्टर म्हणून तरी सांगायचंच त्याला. आता प्रिया नाटकं करताना बोलते, अगं पूर्णाजी, अश्विन काल खूप लेट आला होता आणि तो खूप थकला होता गं, म्हणून मला त्रास नव्हता द्यायचा, म्हणून मी त्याला काही सांगितलं नाही. आता सायली ह्या प्रियाची खूपच गंमत बघत असते. आता अश्विन प्रियाला बोलतो, ठीक आहे मी तुला गोळ्या देतो, त्या घे तू आणि तू आराम कर, तुला बरं वाटेल. त्यावर आता ही प्रिया बोलते, गोळ्या कशाला? आणि आता ती एकदमच ठीक होण्याचं नाटकं करताना बोलते, हां आता मला बरं वाटतं, मला गोळ्या वगैरे काहीच नको. त्यावर आता पूर्णाजी बोलते, गोळ्या नको म्हणजे काय, लवकर गोळ्या घे तू, गोळ्या घ्यायच्या पटकन नाही लगेच झोपायचं. त्यावर आता प्रिया बोलते, नाही आता ना मला पूर्णाजी बरं वाटतंय, म्हणून कशाला हव्या गोळ्या, नको मला गोळ्या. त्यावर आता विमल इकडे अश्विनला बोलते, अश्विन दादा मी तन्वीताईसाठी साखर मिठाचं पाणी देऊ का? त्यावर आता अश्विन बोलतो की हो द्या ना. त्यावर आता हा अश्विन प्रियाला बोलतो की पण तन्वी, जर तुला गोळ्या घेतल्यावरही बरं नाही वाटलं ना, तर तुला आराम करावाच लागेल. ठीक आहे तू सध्या नको घेऊ गोळ्या, पण साखर पाणी तरी पिते, घेऊन जर तुला बरं नाही वाटत तर तुला गोळ्यासुद्धा घ्यावाच लागेल. त्यावर आता विमल प्रियाला बोलते, तुम्ही खोलीत जाऊन आराम करता का, मी साखर पाणी घेऊन तिथेच येते. आता ही प्रिया आपली नाटकं सुरू करते आणि बोलते, नाही अश्विन खोलीत नको रे, आपण इथेच थांबूया, मला तुमच्या सगळ्यांसोबत इथे थांबायचं आहे, म्हणजे मला आपोआप बरं वाटेल. आता विमल लगेच जाते आणि तिच्यासाठी साखर पाणी बनवायला घेते. आता पूर्णाजीला हे सुद्धा खरं वाटतं आणि ती बोलते, काय गं माझं गुणाचं लेकरू, ते बिचारीच्या पोटात दुखतंय पण तरीसुद्धा ती इथून जायला नाही म्हणते असं म्हणत आता पूर्णाजी तिचे लाड करू लागतात. आणि आता पूर्णाजी प्रियाला बोलते, ठीक आहे तू एक काम कर, इथे पड गं बाई. आता प्रिया सायलीकडे बघत बोलते की नाही सणाच्या दिवशी असं सुनेने असं पडून राहणं बरं दिसत नाही ना, नाही मी एक काम करते, मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि पूजेची पण सगळी तयारी करते असं म्हणत आता प्रिया उठू लागते. तितक्यातच ती परत नाटकं करते, तिला काहीच कामं करायची नसतात, म्हणून आता ती लगेच बसते आणि बोलते, आई गं माझं खूप पोट दुखतं, मला सहनच नाही होत आहे, बापरे खूप त्रास होतोय मला, असं उठायला गेलं तरी खूप त्रास होतोय. त्यावर आता कल्पना बोलते, तन्वी तू ना उठूच नको, बसून राहा, मी सगळा स्वयंपाक विमलला करायला सांगते हां. आता सायली समोर येते आणि बोलते, मला काय वाटतं प्रिया, तू ना या हालचालीच बंद कर, म्हणजे सावकाश कर, त्याशिवाय तुझ्या पोटात दुखायचं काही थांबणार नाही. आणि ते स्वयंपाकाची काळजी काही करू नकोस, मी आणि विमलताई मिळून सगळा स्वयंपाक करू, तू फक्त ताट वाढल्यावरती वेळेत जेवायला बस म्हणजे झालं. असं आता सायली मस्तच टोमणं प्रियाला मारते.
आणि तिथून तोऱ्यात निघून जाते. आता विमल समोर येते आणि प्रियाला साखरपाणी प्यायला देते. आता प्रिया फक्त एकच घोट पिते आणि बोलते बस झालं माझं, आणि तिथे ग्लास ठेवून देते. आता ती अश्विनला बोलते, अश्विन अरे तू जा, माझ्यासाठी नको थांबूस, आवरून घे. त्यावर आता अश्विन बोलतो अगं तन्वी. त्यावर आता प्रिया बोलते की अरे जा, मी तुला सांगते आहे ना. त्यावर आता अश्विन बोलतो की ठीक आहे, मी तयार होऊन येतो, तुला जर काही लागलं तर मला सांग. आता पूर्णाजी उठून उभ्या होतात आणि बोलतात तू एक काम कर तन्वी, इथे पड जरा, ऐक आमचं. आता नाटकं करतेस. प्रिया बोलते नाही नाही राहू दे ना. त्यावर आता पूर्णाजी तिचं काहीही ऐकत नाही. तिला बोलते की नाही तू अशी आडवी हो आणि पड, आराम कर. आता कल्पना पूर्णाजीला समोर घेऊन जाते आणि बोलते की इथे बसा तुम्ही पूर्णाजी डायनिंग टेबलवरती. आणि प्रिया पडल्यावरही आपली नाटकं सुरूच ठेवते आई गं करत. त्यावर आता पूर्णाजी तिथून तिला विचारतात तुला आता बरं वाटतंय ना गं. प्रिया आता हो असं सांगते. पूर्णाजी आता कल्पनाला बोलतात की कल्पना, मी ना या गुढीपाडव्याला 10 मदतकरांना अन्नदान करायचं ठरवलेलं आहे. तसं मी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये सुद्धा सांगितलं की त्या सगळ्यांना ना इकडे घरीच पाठव. पण कल्पना मला काय वाटतं ना आपण त्यांना ब्लँकेटसुद्धा दान करूया. त्यावर आता कल्पना हो असं बोलते आणि प्रिया असं तोंड वाकडंच करत असते हे सगळं ऐकून. तर विमल आणि सलीला खूपच आनंद होत असतो हे ऐकून. पुढे आता पूर्णाजी कल्पनाला बोलतात की बिचारे रस्त्यावरती असे झोपलेले असतात, त्यांना काहीतरी उपयोग होईल त्या ब्लँकेटचा. त्यावर आता कल्पना बोलते की हो चालेल ना, मी सगळी तयारी करते पूर्णाजी. आता सायली हे ऐकून लगेच समोर येते आणि बोलते आई पूर्णाजी ह्या अन्नदानाची जबाबदारी मी घेऊ का, म्हणजे मी स्वयंपाक करेन शिवाय ब्लँकेटसुद्धा मागवेल. आता कल्पना तोंड वाकडं करते आणि आता सायलीला बोलते काय कर तुला पुढे पुढे करण्याची सवय आहेच का प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यावर आता सायली बोलते अहो तसं नाही आई, मी तुमच्याच कामाचा भार हलका करत होते आणि तुम्हीच म्हणाला ना की मला असं कामचुकारपणा करून चालणार नाही, ते घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडायलाच हव्या म्हणून म्हणते आहे, मला एवढं करू द्याल. इकडे आता ही आडवी पडलेली प्रिया मनात बोलते घे बाई घे, सगळ्या जबाबदाऱ्या घे तू घरातल्या, मला मस्त वाईटपणा न घेता मस्त आराम करायची तर ट्रिक सापडली आहे. आता कल्पना तन्वीकडे बघून बोलते की ठीक आहे, आज बिचारा तन्वीला काही करता नाही येत आहे तर तूच घे ही जबाबदारी, तूच कर असं म्हणत आता सायली तिथून निघून जाते आणि बरं असं बोलते. सायली आता लगेच एका शॉपवरती फोन करते आणि बोलते हॅलो मी सायली सुभेदार बोलते आहे. त्यावर आता तो व्यक्ती बोलतो की अन्नपूर्णा ट्रस्टची त्यांची नाचून आहात का तुम्ही. त्यावर आता सायली बोलते की हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही, अन्नपूर्णा सुभेदारांची मी नाचून. आता हे ऐकून कल्पना सायलीकडे डोळे वटारून बघू लागते आणि पूर्णाजी तोंड वाकडं करतात. सायली आता त्या माणसाला सांगते की आम्हाला ना 10 उच्च प्रतीच्या ब्लँकेट्स हव्या आहेत. हो आम्हाला घरपोचच हवे आहेत, तुम्ही ताबडतोब पाठवा हां असं म्हणत आता सायली धन्यवाद म्हणत फोन ठेवते. आता ही कल्पना सायलीला टोमणा मारते आणि बोलते 10 लोकांचा जास्त स्वयंपाक करावा लागणार आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यावर आता सायली बोलते की हो आई. आता ही प्रिया मदतच तोंड मारते आणि बोलते की नाही नाही तुला जमणार असेल ना तरच कर, नाहीतर आपण बाहेरून ऑर्डर करू ना. आता सायली प्रियाला बोलते अगं असं कसं, सुभेदारांच्या घरातलं अन्नदान हे बाहेरून मागवलेल्या जेवणाने करायचं का, ते सुभेदाराच्या सुनेनेच बनवायला हवं ना. त्यावर आता ही कल्पना परत बोलते सायलीला आणि ती असं म्हणते की हो पण त्यात काही गडबड व्हायला नको हेही तू लक्षात असू दे. त्यावर आता सायली परत बोलते की हो आई, पूर्णाजी इतक्या पुण्याचं काम करते, मी त्यात कुठलीही गडबड होऊ देणार नाही याची काळजी मी घेईल. सायली आता विमलला बोलते बरं विमलताई तुम्ही एक काम करा, कुर्मा भाजीची तयारी करायला घ्या हां, मी पटकन यांना कॉफी आणून देते, मग नंतर मी कणिक मळते आणि भाजी फोडणीला टाकते. त्यावर आता विमल खूपच आनंदी होते. पुढे आता सायलीला बोलते की हो. आता सायली विमलला बोलते आणि मी आल्यावरती कोशिंबीर पण करते आणि मग मी आल्यावर पण दोघी मिळून पुऱ्या करूया. त्यावर आता विमल बोलते की हो चालेल असं म्हणत आता तिथून सायली निघून जाते. पण आता प्रियाच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं. इकडे आता विमल सायली गेल्यावरती पूर्णाजीला बोलते की तुमच्या ना अन्नदानाच्या समारंभात ना सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे बघा. सायली त्यांचं उरकच इतकं आहे ना की सगळे कामं पटापट होतील. आता पूर्णाजी विमलसोबत उद्धटपणाने बोलते आणि बोलते तुला मदत बोलायला सांगितलं का गं कोणी, काम कर चल आपलं. आता प्रिया आपल्या डोक्यात विचार करत असते की जर आजचं हे दान वगैरे ना खरंच चांगलं झालं तर ह्या म्हातारीचा सायलीवर खुश होण्याचा धोका आहे, पण जर का हे उधळलं गेलं तर सायलीला कुठे तोंड लपायचं हेच कळणार नाही असं आता प्रिया आपल्या डोक्यातच विचार करत असते. सायली आता कॉफी घेऊन अर्जुनच्या रूममध्ये येते तर अर्जुन केस स्टडी करत असतो आणि काहीतरी आपल्या विचारात रमलेला असतो. आता सायली त्याला आवाज देते पण त्याचा काहीच लक्ष नसतं. सायली अर्जुनला बोलते की कॉफी, तरी अर्जुनचं लक्ष नसतं. पुढे ती बोलते अहो कॉफी घेताय ना, त्यावरही आता अर्जुनचं लक्ष नसतं. आता सायली हा कॉफीचा मग घेते आणि अर्जुनचा हाताला लावते. आता अर्जुनला चटका लागतो आणि तो बोलतो हा हे काय होतं, तुम्ही मला चटका का दिला. त्यावर आता सायली बोलते अहो कामाच्या नादात कॉफी थंड होईल आणि तुम्हाला थंड कॉफी आवडत नाही ना म्हणून आधी पिऊन घ्या. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही मी नंतर पितो, थांबा सध्या एका दुसऱ्या ऑप्शनचा मी विचार करतोय. त्यावर आता सायली बोलते म्हणजे कुठला. त्यावर आता अर्जुन बोलतो की हे बघा प्रिया आणि साक्षी खुनाच्या आधीपासून ह्या दोघी मैत्रिणी आहे असा आपला अंदाज आहे, म्हणून आता त्या दोघींनी मिळून खून प्लॅन केला असेल का, किंवा आता साक्षीने खून केल्यानंतर प्रिया आता साक्षीला ब्लॅकमेल करत असेल का आणि हे असं ब्लॅकमेल करून ती स्वतःचा फायदा करून घेत असेल का. त्यावर आता सायली बोलते की हो
होऊ शकतं, कारण प्रिया स्वतःचा फायदा सिद्ध करण्यासाठी जे वाटेल ते करू शकते. मग त्याच्यामुळे आता समोर ज्याचं हे किती नुकसान होतं याचासुद्धा तिला काहीही फरक पडत नाही. आता अर्जुन सायलीला विचारतो की बरं मला एक सांगा, तुम्हाला प्रियाचे कुठले फ्रेंड्स माहिती आहे का? नाही, म्हणजे त्यापैकी आपल्याला जर एक का भेटला ना तर आपल्याला कळेल की साक्षी त्यांच्या ग्रुपमध्ये होती की नाही. त्यावर त्या सायली बोलते, प्रियाचा असा कुठला ग्रुपच नव्हता हो, आणि ती तिच्या मित्रमैत्रिणींना कधी घरीसुद्धा घेऊन नाही आली, त्यामुळे मी तसं कोणालाच ओळखत नाही हो. आणि बघा, यापेक्षा जास्त प्रश्न आता मला प्लीज विचारू नका, कारण आता एकीकडे सणाची धावपळ सुरू आहे आणि दुसरीकडे तुम्ही मला असे प्रश्न विचारताय अहो, त्यामुळे माझं डोकं असं चालेल असं होतं. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो, अरे सॉरी चुकलं माझं, आय एम व्हेरी सॉरी. तुम्हाला खरंच खूप कामं आहेत, बरं तुम्ही खाली जा आणि मी इथेच थांबतो. त्यावर आता सायली हो असं बोलते आणि तिथून निघतच असते. तितक्यातच तिच्या डोक्यात एक विचार येतो आणि ती परत येऊन आता अर्जुनला बोलते, प्रिया तिच्या मित्रमैत्रिणींना कधी घरी नाही आणायची, पण ती त्यांना बाहेर जिथे भेटायची ना ती जागा मला माहिती आहे. त्यावर आता अर्जुन विचारतो, कुठली जागा? आता सायली बोलते, SK रोडवरची तो जुना कॅफे आहे ना, ती त्यांची नेहमीची कॉफी पिण्याची ठरलेली जागा असायची. म्हणजे मी तिथे तिला मित्रमैत्रिणींबरोबर बरेचदा बघितलं आहे. कदाचित ह्या साक्षीला भेटायला सुद्धा ती तिथेच जात असणार. आता हे ऐकून अर्जुन बोलतो की फॅन्टॅस्टिक, आता तुम्हाला कळलं की मी तुम्हाला माझा केस पार्टनर का बनवून घेतला ते. चला आपण लगेच आता कॅफेमध्ये जाऊया आणि तिथे जाऊन चौकशी करूया. आता हे ऐकून सायली बोलते, काय? हे बघा ऐका, आज आपण नाही जाऊ शकत. त्यावर आता अर्जुन बोलतो की अहो आपण CCTV फुटेज चेक करूया, वेळ असं फोटो घेऊन जाऊया. त्यावर आता सायली बोलते की नाही, आज सण आहे, मी तर आज तुमच्याबरोबर येणार नाहीच आहे, पण शिवाय मी तुम्हाला सुद्धा जाऊ देणार नाही. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो की अरे आयडिया डोक्यात आल्यावर आता मी शांत बसू हो, हे बघा मला जमणार नाही हे. त्यावर आता सायली बोलतो की अहो आज तुम्ही घरी जेवायला थांबला नाही तर कुणाला वाईट वाटेल. हे बघा त्यांनी आज खूप मोठा थाट घातला आहे, मानेकरांना त्यांनी घरी बोलावलं आहे, त्यांना दान करायचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही कुठे जाऊ नका. त्यावर आता अर्जुन बोलतो की उलट मला जायला हवं, कारण इथे पूर्णाजी आणि मम्मा कुठे मला या घराचा मुलगा मानतो, मग इथे थांबून काय आहे. त्यावर आता सायली बोलते, हे बघा तुम्हाला थांबावंच लागेल, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि हां, थांबल्यावर उगाच अशी ठिणगी बिणगी दाखवू नका उपकार केल्यासारखं, प्लीज आता तुम्ही ठिणगी वगैरे काही दाखवू नका, माझ्यावर उपकार करा. त्यावर आता अर्जुन बोलतो, ठीक आहे, गुढी उभारून झाली की आपण जाऊया, तर कॅफेमध्ये जाऊन चौकशी करूया. कसं आहे ना, मी माझ्या केस पार्टनरशिवाय काहीही करू शकत नाही. त्यावर आता सायली बोलते, सायली अर्जुनला बोलते की मग आज तुम्ही चैतन्य भाऊजींनाच बोलून घ्या, कारण तुमची ही केस पार्टनर आज बिझी आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो, असं म्हणताय, ठीक आहे, आजचा हा एक दिवस मी माझ्या केस पार्टनरशिवाय ॲडजस्ट करून घेईन, पण उद्यापासून मला माझी ही केस पार्टनर हवी आहे. त्यावर आता सायली बोलते की हो, ती तर आयुष्यभरासाठी तुमच्या बरोबरच आहे हो, फक्त आज तिला तिच्या सासू आणि आजी सासूची मर्जी राखू द्या. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो. पुढे आता सायली बोलते, तुम्ही आवरायला घ्या, मी पटकन आता तुमची कॉफी गरम करून आणते. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही, इट्स ओके, तुम्ही खूप काम आहे तुम्हाला, तुम्ही जा, आज मी माझ्या केस पार्टनरशिवाय चालवून घेतोय ना, मग ठीक आहे, तशीच एक थंड कॉफीसुद्धा मी चालून घे ना. त्यावर आता सायली बोलते, शाब्बास, तुम्ही कधी कधी इतके समजूतदार मुलासारखे वागता ना, ते काय बरं म्हणतात त्याला, कीप इट अप. हां, कीप इट अप. आणि आता सायली हसू लागते आणि अर्जुनला बोलते की मी आलेच. हां, आता सायली खाली येते आणि विमलला आवाज देते. ती बोलते, विमल ताई इकडे या, आपल्याला मदतकरांना बसण्यासाठी जागा लागेल ना, आपण हे सगळं व्यवस्थित करूया, ह्या खुर्च्या वगैरे ना सगळ्या नीट करूया. त्यावर आता विमल सायलीला बोलते, सायली ताई मी आहे ना, मी करते. त्यावर आता सायली बोलते की दोघी मिळून करूया, आणि दोघीही आता कामाला लागतात. तिथल्या आता खुर्च्या सरकवतात, डायनिंग टेबल उचलतात, छान असा गालिचा वगैरे उचलून घेतात. सायली आता तिथे पोछा वगैरे मारते, झाडू मारते, आणि ती प्रिया मस्तात मजा मारत बसलेली असते. इकडे आता दोघीही मदतकरांना बसण्यासाठी आता सतरंजी घेऊन येतात आणि छान टाकतात. सायली आता विमलला बोलते, बघा आता कसं सगळं व्यवस्थित झालं आहे. त्यावर आता विमल बोलते, सायली ताई तुमचा हात जिथे लागतो ना तिकडे सगळं छानच असतं. त्यावर आता सायली बोलते की हो ठीक आहे, मी भाजीला फोडणी देते. हां, असं म्हणत आता सायली तिथून निघून जाते. इकडे आता महिपत जज साहेबांनाच कॉल करतो. आता हा जज साहेब फोन उचलतो आणि महिपतला बोलतो, बोला महिपत सेठ, तुम्ही बऱ्याच वकिलांना फोन करता असं कळलं. त्यावर आता महिपत बोलतो की तुमच्यापर्यंत बातमी कळली तर, नाही ते काय आहे ना, त्या पवार वकिलांना मी लाथ घातली, काही कामाचा नाही तो, ते साक्षीच्या केससाठी मी दुसरा वकील शोधतोय. त्यावर आता हा जज बोलतो की हां मला तेही कळलं आहे, अहो आमच्या इथे लगेच बातम्या पसरतात, तुम्हाला चांगला वकील मिळत नाही म्हणे, बरोबर ना. त्यावर आता महिपत बोलतो की हो ना, आता खरं तर सगळी अशा तुमच्यावर आहे बघा, आता तुम्हीच एखादा वकील असेल तर शोधा, सुचवा मला, आणि आता असा सुचवा जो अर्जुन सुभेदार समोर न घाबरता उभा राहील आणि आम्हाला ही केस जिंकून देईल. त्यावर आता हा जज साहेब बोलतो, माझ्या डोळ्यासमोर एक नाव आहे. त्यावर आता महिपत बोलतो, कोण आहे सांगा पटकन, लगेच गाठतो मी त्याला. त्यावर आता जज साहेब बोलतो, अहो त्या नाही तिला. त्यावर आता महिपत बोलतो, तिला म्हणजे वकील का बाई आहे. त्यावर आता जज बोलतात की अहो साधीसुधी वकील नाही आहे ती, ॲडव्होकेट सुभेदारांना हरवण्याची कॅपॅसिटी असलेली ती एकमेव अशी वकील आहे. आता हे सगळं तिथे नागराज बसून ऐकत असतो. आता हा जज साहेब महिपतला बोलतो की अहो ते वीज आहे, वीज, आणि केसेस जिंकण्याचा तिचा रेकॉर्ड जवळजवळ हा सुभेदारांइतकाच आहे.
त्यावर आता महिपत बोलतो की नाव काय तिचं. आता हा जज साहेब त्या वकिलीनबाईचं नाव सांगतो आणि तो सांगतो दामिनी देशमुख. इकडे आता विमल सगळं ताट सजवते आणि सगळं तिथे काहीतरी ठेवत असते सामान. हे बघून आता तिथे कल्पना येते आणि बोलते विमल गुढी उभारण्याची सगळी तयारी झाली का. त्यावर तर विमल बोलते की हो, हे बघा वहिनी आंब्याची पानं तयार आहे, हे तबक बनवून ठेवलं आहे, गाठी आहे, पूजेचं ताट आहे, तोरण बनवून ठेवलं आहे आणि रांगोळी तर सकाळीच काढून झाली. आता हे बघून कल्पनाला खूपच आनंद होतो आणि ती बोलते की अहो ग विमल, मला वाटलं की तू काहीतरी विसरली असशील, पण नाही, तू तर एकदम जय्यत तयारी केली आहेस. त्यावर आता विमल बोलते की हो, कारण ही तयारी मी नाही तर सायली ताईने केली आहे. आता हे ऐकून कल्पनाचं तोंड खाली पडतं. पुढे आता विमल कल्पनाला बोलते आणि त्या कसं विसरतील, त्यांचं काम कसं अगदी चोख आहे. आता कल्पना विमलला चिडतच बोलते मी फक्त ना तयारी नीट झाली की नाही तेच बघायला आले होते. ते कोणी केलं आहे हे तुला मी विचारलं होतं का. उगाच आगाऊपणाची करायची काही गरज नव्हती तुला. आणि हो, ते नसती कौतुकानं मला नाही ऐकायचे. असं म्हणत आता कल्पना तोंड वाकडं करते आणि तिथून निघून जाते. विमल बिचारी आता मान खाली घालते आणि आपलं काम सुरू ठेवते. इकडे आता सायली आपल्या रूममध्ये तयार झालेली असते. छानपैकी तिने अशी पिवळ्या रंगाची साडी घातली असते, काठापदराची, सुंदर अशी नथ तिने घातलेली असते. आता तिथेच अर्जुन येतो आणि तिला बघून एकदम दंगच राहतो. सायली आता आरशासमोर उभी असते आणि अर्जुन तिच्या मागे आरशात बघत असतो. अर्जुन खूपच कौतुकाने सायलीकडे बघत असतो. आता सायली हे बघून लाजते. आता अर्जुन सायलीला स्वतःकडे वळवतो आणि तिच्याकडे परत बघतच राहतो आणि तो आता सायलीचं कौतुक करत बोलतो की कोणी इतकं सुंदर कसंच असू शकतं. आता सायली हे बघून लाजते आणि बोलते मी सुंदर आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मी तुमची आहे. आता हे ऐकून अर्जुन गळ्यातल्या गळ्यात हसतो आणि बोलतो कधी कधी मला ना माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाही. त्यावर आता सायली बोलते की आपल्या दोघांमध्ये भाग्यवान कोण आहे, ही जर स्पर्धा लावली ना तर मीच जिंकेल. आणि असं म्हणत ते अर्जुनकडे डोळे भरून बघू लागते. आता अर्जुन लगेच खाली बसतो आणि सायलीच्या मिरर ठीक करू लागतो. हे बघून आता सायलीला आपला भूतकाळ आठवतो आणि ती आता गळ्यातल्या गळ्यात हसू लागते. आणि आता हे आठवून सायली अर्जुनला बोलते की तुम्ही हे सगळं आधीसुद्धा केलं आहे, तुम्हाला आठवत आहे ना. आता अर्जुन सायलीला बोलतो की हो. आता सायली पुढे अर्जुनला बोलते की फक्त तेव्हा मनातल्या भावना थोडा वेगळ्या होता. बघा ना आपण कुठपासून कुठपर्यंत प्रवास केला आहे. आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि बोलतो हो, हा प्रवास खरं तर खूप डिफिकल्ट होता, पण खूप छान होता, हॅपी होता. पण तुम्ही जर माझ्यासोबत आहात ना तर मी असे कितीही प्रवास करू शकतो. आणि आता सायली हे ऐकून गोड हसू लागते. पुढे आता अर्जुन बोलतो की हां झालं. आणि आता अर्जुन उठून उभा होतो आणि सायलीला बोलतो की जर देवाला खरंच कोणी विचारलं ना की सगळ्यात सुंदर काय आहे तर मी तुम्हाला पुढे करेल आणि म्हणेल हे असतं खरं सौंदर्य, कम्प्लिटली प्युअर, सो स्वीट, 24 कॅरेट सौंदर्य. आता सायली बोलते सौंदर्य कोणाच्याही चेहऱ्यावर नसतं, ते बघणाऱ्याच्या नजरेत असतं. तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता ना म्हणून तुम्हाला मी सुंदर वाटते हो. आता अर्जुन सायलीच्या जवळ येत असतो तितक्यातच आता सायली बोलते आता मला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं बंद करा, मला खाली खूप कामं पडली आहेत. त्यावर आता अर्जुन बोलतो की वा, सगळ्या लव्ह स्टोरीज ना ह्या एका वाक्यावर एंड होतं, मला खूप कामं पडली आहेत. त्यावर आता सायली बोलते की हो, पण आपली लव्ह स्टोरी कधीच एंड होणार नाही आहे. असं म्हणत आता सायली गजरा लावायला घेते तितक्यातच आता अर्जुन बोलतो हो थांबा, नवऱ्याजवळ असताना ही अशी कामं स्वतः करायची नसतात. आणि आता अर्जुन हा सायलीच्या केसात छान गजरा मारतो आणि सायलीला हे बघून खूपच आनंद होतो. आणि आता दोघीही एकमेकांकडे आरशात असे गोड असे हसतात आणि बघू लागतात. इकडे आता ही प्रिया तयार झाली असते आणि बिचारा अश्विन सगळं आवरावर करत असतो. तो आता प्रियाच्या जवळ येतो आणि बोलतो तू खूप छान दिसते आहेस. त्यावर आता ही प्रिया बोलते की आणि मला आत्ता अजिबात फ्रेश वाटते, काहीच पोटात दुखत नाही आहे. आता हे ऐकून अश्विन बोलतो की पण इतक्या पटकन कसं तुझ्या पोटात दुखणं थांबलं, म्हणजे मी तर तुला काही औषधही दिलं नाही. आता प्रिया उठून उभी होते आणि बोलते मला तुझ्यातल्या नवऱ्यातलं इतकं प्रेम मिळतं आहे, मग तुझ्यातल्या डॉक्टरने दिलेल्या औषधाची मला काय गरज आहे. असं म्हणत आता ती अश्विनचे हात पकडते आणि त्याचं लक्ष दुसरीकडे टाकण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता अश्विन बोलतो पण तन्वी तुझ्या पोटात दुखत होतं म्हणून मलाही बरं नव्हतं वाटत गं. काय आहे ना, पेशंट जेव्हा खूप जवळची व्यक्ती असतो ना तेव्हा डॉक्टर पण अपसेट होतो. त्यावर आता प्रिया फेकच हसू लागते आणि बोलते पण आता मी एकदम ठणठणीत आहे आणि आता आपल्याला आपल्या मनासारखा गुढीपाडवा साजरा करता येणार आहे. त्यावर आता अश्विन बोलतो की हो, पण आता पोटात दुखणं थांबलं म्हणून उगीच आता नाचानाच करायला लागू नकोस आणि वाटल्यास फक्त पूजेपुरती तू खाली आणि नंतर नुसतं आराम करायचास, कळलं का. त्यावर आता प्रिया नाटक करते आणि बोलते हां ओके डॉक्टर. आणि ती आता अश्विनला खोलीच्या बाहेर पाठवते आणि बोलते बरं आता तू जा, मी येते थोड्या वेळात. आता अश्विन प्रियाला बोलतो 1 मिनिट इकडे इकडे. आणि आता तिला तो बेडवर बसवतो आणि बोलतो इथे बस आणि आता इथून कुठेही हालायचं नाही. मी तिला जोपर्यंत पूजेकरता बोलवत नाही ना तोपर्यंत तू इथेच बसायचं, कळलं. त्यावर आता ही प्रिया नाटकं करते आणि बोलते हां ठीक आहे ओके डॉक्टर. आणि ती लगेच आता फोन हाती घेते. हे बघून आता अश्विन त्याच्या हातचा फोन हिसकतो आणि बोलतो हे काय. फोनवर टाईमपास करून आपल्याला डोळे आणि डोकं दोघंही दुखून घ्यायचं नाही आहे, आपल्याला फक्त आराम करायचा आहे, कळलं का. आणि आज संध्याकाळपर्यंत तुला हा तुझा फोन मिळणार नाही. असं म्हणत आता अश्विन तिचा फोन खिशात घालतो. आता प्रिया नाटक करताना बोलते अश्विन अरे असा काय करतोयस, मला बोर होईल ना. त्यावर अश्विन बोलतो हे डॉक्टरची ऑर्डर आहे,
तुला फॉलो करावेच लागेल. त्यावर आता ही प्रिया नाटक करताना बोलते, अरे तू किती काळजी करतोस रे माझी. त्यावर आता हा अश्विन प्रियाला डोक्यावरती बसवतो आणि बोलतो, अगं माझी एकुलती एक बायको आहेस तू, तुझी नाही काळजी करणार तर मी कोणाची करणार गं. आता ही प्रिया मनात बोलते, हा रिकामा माठ, याने मला माझा फोन नाही दिला तर मी सायलीचं सगळं उजळून लावायची सोय कशी काय करू. त्यावर आता अश्विन बोलतो की बरं तू झोप, मी खाली जातो. आता प्रिया नाटक करते आणि बोलते, अरे अश्विन मला फक्त 5 मिनिटासाठी फोन दे ना. त्यावर आता अश्विन बोलतो, तन्वी तू माझा ऐकणार नाही आहेस का. त्यावर आता प्रिया नाटक करते आणि बोलते, अश्विन खरं सांगू का, मला ना माझ्या आईची खूप आठवण येते. अरे विचार करत होते की थोडा वेळ तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलले असते तर मला बरं वाटलं असतं ना, पण खरंच व्हिडिओ कॉल झाल्यावरती खरंच मी फोन बाजूला ठेवून देईल. त्यावर आता अश्विन बोलतो की ठीक आहे, तुला आता प्रतिमा आत्याशी बोलायचं म्हटल्यावर मी तरी काय करणार. आणि आता अश्विन प्रियाचा फोन लगेच खाली देतो आणि तो पुढे बोलतो की पण फोनवर बोलून झाल्यावरती तू काय करणार आहेस लगेच. त्यावर आता प्रिया बोलते, अरे मी लगेच बाजूला ठेवणार आणि आराम करणार. त्यावर आता अश्विन बोलतो की गुड गर्ल आणि तिथून निघून जातो. आणि आता प्रिया जिथून ब्लँकेट्स मागवली होती तिथे आता ती फोन करते आणि बोलते, हॅलो मी सायली सुभेदार बोलते आहे. मगाशी मी तुम्हाला 10 ब्लँकेटची ऑर्डर द्यायला फोन केला होता ना. त्यावर आता हा मुलगा बोलतो की हो, मी तुम्ही जसं मला सांगितलं तशाच बेस्ट क्वालिटीचे 10 ब्लँकेट तयार करून ठेवली आहे, मी तुम्हाला पाठवणारच आहे. त्यावर आता प्रिया बोलते, नाही आता ना प्लॅन थोडासा चेंज झाला आहे, मला 10 चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट्स नको आहे. म्हणजे तुमच्याकडे वाया गेलेली खराब अत्यंत अशी लो क्वालिटीचं ब्लँकेट असेल ना तर तसे 10 ब्लँकेट तुम्ही मला पाठवून द्या. त्यावर आता हा मुलगा बोलतो, असं कसं मॅडम, आम्ही फाटलेली खराब झालेली ब्लँकेट आम्ही बाजूला करतो, कुठल्या गिरायकालाच आम्ही असं देत नाही. त्यावर आता ही प्रिया बोलते, हे बघा मला ना थोडंसं वेगळ्या कारणासाठी हवे आहेत, त्यामुळे मला तसं पाठवा तुम्ही, मी जसं सांगितलं आहे तसं. आता हा मुलगा बोलतो की पण तुम्ही जसं मगाशी सांगितलं ते ब्लँकेट्स घेऊन माझा माणूस निघाला सुद्धा आणि तो लगेच तुमच्या घरी येऊन पोहोचेल. त्यावर आता ही प्रिया ओरडते आणि बोलते, इतकी घाई करायची काय गरज होती. आता हा मुलगा बोलतो की तुम्हीच तर म्हणालात की ताबडतोब पाठवाल म्हणून. आता प्रिया बोलते की बरं ठीक आहे आणि ती फोन ठेवते. प्रिया फोन ठेवायच्या हाताला बोलते की आता मी जी दिलेली ऑर्डर आहे ना ती सुद्धा मला पाठवून द्या आणि मला कॉल करा. त्यावर आता हा माणूस बोलतो की ठीक आहे. तिथे आता लगेच शॉपमधला माणूस येतो आणि सायली सुभेदार असा बोलतो. तितक्यात असं तिथे विमल असते आणि ती समोर येते आणि बोलते, हां बोला ना दादा. आता हा मुलगा बोलतो की सायली सुभेदारांनी जी ब्लँकेट्स मागवली होती ना ते मी घेऊन आलो. त्यावर आता ती विमल ते 2 ब्लँकेट्स हाती घेते आणि तिथे जाऊन ठेवून देते. हॉलमध्ये आता पूर्णा आजी आणि बाकी सगळे सुद्धा येतात. पूर्णाजी कल्पनाला बोलते, अगं गेले कुठे सगळे. तितक्यात आता सगळे दोघंही जोडपं तिथे येतात, म्हणजे अश्विन प्रिया आणि सायली अर्जुन. पण सायली अर्जुनकडे काहीही लक्ष न देता पूर्णा आजी आता अश्विनला बोलते, काय अश्विन पहिला गुढीपाडवा, तू खुश आहेस ना. त्यावर आता अश्विन बोलतो की हो अगदीच, पण आजच्या दिवशी ना डॅड घरी असायला हवे होते. त्यावर आता कल्पना बोलतं की हो रे, पण त्यांना नागपूरला मीटिंगला जावं लागलं ना, पण आता त्यात आपण तरी काय करणार. तितक्यातच आता प्रिया तोंड मारताना बोलते, अगं आई आपण गुढी उभारल्याबरोबर ना बाबांना व्हिडिओ कॉल करूया, म्हणजे त्यांनाही कळेल ना की आपल्याला त्यांची किती आठवण येते ते. त्यावर आता पूर्णाजी बोलतं की हो त्यासाठी आधी गुढी तर उभारायला हवी ना, त्यामुळे चला बाहेर. आता अर्जुन हे सगळं बघतच असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागाचा प्रोमो मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.